हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र पाहणार आहोत. ती आत्ता आहे 7वी. विषय आहे सामान्य विज्ञान. जर तुम्ही सेमी मीडियमला असाल तर हा पेपर इंग्लिशमध्ये पण या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही पाहू शकता. रोल नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे तुमचे नाव टाकायचे आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा 2 मार्कांसाठी. त्यामध्ये एक आकडा आहे, रेफ्रिजरेटरमध्ये टिंबटिंब से तापमानाखालील सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. दुसरा आहे, बटाट्यांना कोंब नासू नयेत यासाठी टिंबटिंबचा वापर करतात. बटाट्यांना जे कोंब येतात ना, त्याच्यापासून जे कोंब आलेले बटाटे असतात तेच काय केले जाते, मातीत रोवले जातात आणि त्याच्यापासून बटाटे तयार होते. मग ते कोंब नासू नये त्यासाठी काय वापरलं जातं हे त्यांनी विचारलंय. तुमच्या मॅडमला विचारा किंवा सरांना विचारा. दुसरा आहे, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. एक आहे, लाळ ग्रंथी, पित्ताशय, स्वादुपिंड, जठर. दुसरा आहे, अ साखरेचे प्रमाण नियमित करणे, आ अन्न आम्लीय करणे, ई पिष्टमय पदार्थाचे विघटन, ई आम्लधर्मी अन्नाचे आम्लधर्मी अन्नात रूपांतर करणे. लाळ ग्रंथीचा जो पण पर्याय असेल तो मध्ये लिहायचा आहे. त्यानंतर खाली आहे दुसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्नासाठी 4 मार्क आहेत. एक आहे, ए जीवनसत्वाच्या अभावी कोणता विकार होतो. दुसरा आहे, ऋण प्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना काय म्हणतात. तिसरा आहे, तडित वाहक तांब्याचा का असतो. तडित वाहक तांब्याचा का असतो. चौथा आहे, जीवन प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्याचे कार्य कोणता अन्न घटक करतो. त्यानंतर ब आहे, कारणे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, तांब्याच्या तांडीवर प्रभार निर्माण होत नाही. का होत नाही त्याचं कारण लिहायचंय. 1 मार्कासाठी हा आणि 1 मार्कासाठी हा. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. का करावा आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 3 मार्कांसाठी. एक आहे, बासरीतून स्वरांची निर्मिती कशी होते. बासरीतून स्वरांची निर्मिती कशी होते, कारण की आपण हवा इकडनं देतो, वरती वेळ असते, त्यामुळं ते हवेचं कशा प्रमाणामध्ये ट्रान्सलेशन होतं की सूर तयार होतात ते सांगायचे. दुसरं आहे, ध्वनी प्रदूषणाची कारणे कोणती. तिसरा आहे, घर्षणाने होणाऱ्या प्रभावाला स्थितीत विद्युत प्रभार का म्हणतात. इथेच हा पेपर संपलेला आहे. इयत्ता 7वीचे सर्व पेपर या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.